आज ठाणे शहरातील प्रत्येक पक्षाचे असतील किंवा संविधानाला मानणारे, शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारे, ठाणे शहरातील गावागावातील नगरातील असंख्य असे लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण परभणी जिल्ह्यामध्ये ज्या आमच्या समाजावर अमानुषाची मारहाण झाली, लाठी हल्ला झाला, त्या लाठी हल्ल्यामध्ये आमचा एक भीमसैनिक शहीद झाला, सोमनाथ सूर्यवंशी. या सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीमध्ये मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. त्या पोलिसांवर जोपर्यंत 302चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमची कोणतीही जनता शांत बसणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये हे असंच आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि या देशाचा गृहमंत्री अमित शहा, या अमित शहाने संसदेमध्ये जो बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरून बाबासाहेबांचा अपमान केला आहे, या दंगलखोर अमित शहाला मला एक सांगायचं आहे की जर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर तुझ्या 17 पिढ्याला सुद्धा या संसदेत बसायचा अधिकार मिळाला नसता. मग तू जर बाबासाहेबांचा अपमान जर करत असशील तर तुला मला एक सांगायचं तुमच्या राज्य शासन, देशाच्या शासनाला, अरे हमारे दम पे ऐश करते हो, भीमराव के संविधान पर ऐश करते हो और उस पे सितम यह है कि हमसे ही बहस करते हो. और मेरे भीमराव के एहसान भूलने वालों, जिस थाली में खाते हो उसी में छेद करते हो. आज मी या माध्यमातून जनतेला आव्हान करतोय की जोपर्यंत हा दंगलखोर अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत आपण असंच आंदोलन जारी ठेवणार आहोत. कोणीही शांत बसायचं नाही आणि आंदोलन शांततेमध्ये पार पाडायचं आहे. कोणत्याही अपशब्द वापरून घोषणा देऊ नका आणि असंच आपण आंदोलन चालू ठेवू. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.